नमस्कार माझ्या लाडक्या दर्शकांनो, मी सुरेखा. सर्वांना माझी गोड उमा देऊन तुमचं स्वागत करते. चला तर मग उर्वरित कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे आईची ठोक्या करायची शिकवण. हा गाठ. आता सर्व सेट झाले होते. हवे तसे आई मी आणि कांचन एका मस्त वळणावर आलो होतो, जिथे आम्ही आमची लाईफ खूप एन्जॉय करायला सुरू केली होती. कांचनला माझ्या आणि आई बद्दल माहित नव्हते. अशोक अंकलला माझे आईचे आणि कांचनचे माहित नव्हते, आणि पप्पांना तर यामधले काहीच माहित नव्हते. सर्व काही छान सुरू झाले होते. आईची अशी इच्छा होती की असेच लाईफ एन्जॉय केले पाहिजे, आणि मला पण यात खूपच मज्जा येऊ लागली होती. आई आणि मी ठरवले होते की कोणालाही हर्ट न करता सर्वांनी त्यांच्या मनाप्रमाणे जगावे. बाहेर कोणालाही कळता कामा नये. असेच 2 ते 3 दिवस निघून गेले, कारण 3 ते 4 दिवस लागोपाठ सुट्ट्या आल्या आणि काही पाहुणे पण घरी आले होते. आम्ही फक्त एकमेकांना बघूनच दिवस काढत होतो. आईने सांगितल्याप्रमाणे आम्ही अभ्यासावर लक्ष दिले. तसे पण आम्ही नियमित स्टडी करत होतो वेळ काढून. जवळजवळ 1 आठवड्यानंतर घरचे पाहुणे गेले. आमचे पण रुटीन सुरळीत झाले. तोपर्यंत आम्ही कोणीच एकमेकांजवळ आलो नाही. त्यानंतर एक दिवस सकाळी पप्पा नेहमीप्रमाणे कांचनला कॉलेजला सोडायला घेऊन गेले. ते तसेच तिथून कामाला निघून जाणार होते. कांचन मध्ये आता बदल जाणवत होता. आईला पण ते समजत होते. कांचनच्या एक्झाम पण जवळ होत्या, म्हणून आईने मला सख्त ताकीद दिली होती की तिच्या जास्त जवळ नाही जायचे आणि तिला अभ्यास करू दे. मी पण कंट्रोल ठेवला. ते दोघे घरातून निघताच मी लगेच आईकडे गेलो. ती घर आवरत होती. मी पाठी जाऊन तिला मिठी मारली. आई म्हणाली, विशू काय हे? मी दचकली ना किती. मी म्हणालो, मम्मा एवढे दिवस कसे काढले मला माझे माहित. आय मिस यू. आई म्हणाली, शश हो का? मी म्हणालो, खरंच आई, मी तुला खूप मिस केल. आई म्हणाली, फक्त मला केलंस की तुझ्या बहिणीला पण? मी म्हणालो, तिला पण केल, पण तुला जास्त. आई म्हणाली, चल खोटारडा कुठचा. मी म्हणालो, खरंच आई, मी तुलाच खूप मिस केल. आई म्हणाली, हो ते कळत होत मला. बाथरूम मध्ये 2 ते 3 वेळा माझी चढी धुताना समजले ते. मी आईच्या चढीवर 2 ते 3 वेळा हलवले होते. मी म्हणालो, मग काय करणार? तुझ्या चढीवरच काम चालवले. तिचा आंबा दाबत बोललो मी. आणि तू केले? आई म्हणाली, मी काय करणार? पहिले पण असे खूप दिवस काढले आहेत मी, सुखे सुखे. मी म्हणालो, ओ माझी मम्मा. तिच्या पपईवर दांडू घासला. आई म्हणाली, आह सश करत तिने माझ्याकडे पाहिलं आणि बोलली, पण गोष्ट केली मी. मी म्हणालो, काय काय केलं? आई म्हणाली, जिभेची तहान भागवली. मला काही समजले नाही. मी म्हणालो, काय केलेस? पप्पाचा तोंडात घेतलास का? त्यांचे पाणी घेतले का? ती माझ्या दांडूवर हात लावत बोलली, नाही तुझेच पाणी मस्त वाटते. मी म्हणालो, म्हणजे? आई म्हणाली, तुझे पाणी चाटले माझ्या चढीवरचे. मी आता पार वेडा झालो होतो. मी म्हणालो, वाह आई, ते तुझ्यासाठीच होते. आई माझा दांडू पकडून म्हणून तर चाटले. मला समजले की जेवढी इच्छा माझ्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा जास्त तिच्यामध्ये आहे. मी पटकन तिला उचलले आणि बाथरूम मध्ये घेऊन चाललो होतो तशी ती बोलली, विशू कुठे? मी म्हणालो, मला माहित नाही की अशोक अंकलने बाथरूम मध्ये तुझ्या बरोबर काय केले. बाकी मी पाहिलं होत सर्व. आपण आता तेच करूया जे अंकलने तुझ्या बरोबर केल. ती खूप लाजली. नको नको विशू, सोड मला. मी तिला डायरेक्ट बाथरूम मध्ये घेऊन गेलो. आई म्हणाली, सोड ना विशू, साडी ओली होईल. मी कसला ऐकतोय. आमचा कॉमन बाथरूम मोठा होता. तिला मी खाली उतरवले आणि कंबरेला ओढून जवळ केले आणि तिचे ओठ चोखून बोललो, सांग ना तुम्ही काय काय केले. आईने परत मला उमा केला आणि बोलली, तुला आवडेल का पण? मी म्हणालो, अंकलपेक्षा जास्त करेल. आईने माझ्याकडे डोळ्यात डोळे घालून लगबगीने साडी काढायला सुरुवात केली. मी पण तेवढ्याच जोराने तिला भोंगली केली. तिचे शरीर बघून माझा दांडू ताठला चढीमध्ये. तिने लगेच माझा टी शर्ट काढून फेकला. ट्रॅक चढी खाली खेचली जोरात. तिचे नख लागली माझ्या कंबरेला चढी खाली ओढताना. तिला त्याचे भानच नव्हते. वेगळीच वाटली तीर्थरू. माझ्या डोळ्यात बघून खाली बसली आणि गपकन दांडू घेतला तोंडात आणि माझ्याकडे बघून चोखू लागली. मी पण तिच्याकडे बघत मज्जा घेत होतो.
तिने लगेच माझ्या पपईच्या गोळ्यावर हात ठेवले आणि जोरात दांडू आत घेऊ लागली. मी जास्त आत नव्हतो देत, पण तिने अजून थोडी रचना बनवून पपार घशामध्ये घेऊ लागली. खूप वेडी झाली होती तीर्थरू. मी पण देत होतो तिला. तिने मग बाहेर काढून हाताने हलवू लागली आणि बोलली उठ सावध. तुला माहित नाही ना अशोकने काय केले? मी तुला सांगते. आणि माझ्या गोठ्यात जीभ फिरवू लागली आणि पक सोडली हाताची. हळूहळू ती खाली जाऊन पपई चाटू लागली. मी भान हरपले होते. फक्त एन्जॉय करत होतो. चाटत चाटत बोलली, करशील का अंकलने जे केलते? मी तिचे केस पकडून बोललो, हो ठोकाडे बोल ना, तुला काय पाहिजे ते? आईने मस्त लूक दिला आणि बोलली, माझ्या अंगावर मुथ. मी हैराण झालो. दांडू अजून ताठला. तिने दांडू पकडला आणि जीभ बाहेर काढली आणि दांडू हलवून माझ्याकडे बघत राहिली. मी थोडा दांडू वरचा ताण कमी केला आणि मुथायचा प्रयत्न करू लागलो. पण निघत मग ते टाईट असल्यामुळे मी थोडा वेळ डोळे बंद केले आणि कंट्रोल केले. तशी पहिली धार आईच्या तोंडावर पडली. ते बघून माझा परत थोडा टाईट झाला. परत मुथायचे थांबले. मी परत वेळ घेतला आणि धार सोडली. आता मी तोंडावर मुथत होतो. ती पूर्ण चेहऱ्यावर घेत होती. मुथण्यामध्ये एवढी मज्जा असते हे मी पहिल्यांदा अनुभवले. तिच्या चेहऱ्यावर वेगळीच संतुष्टी होती. मी तिच्या आंबेवर पण धार सोडली. ती हाताने चोळत होती आंबे. काय सीन होता. आई आणि मी बाथरूम मध्ये मज्जा करत होतो. कांचन आणि पप्पा गेले होते. माझा शाव घेतल्यानंतर आईने अंघोळ केली. मी पण तिला अंघोळ घालत होतो. साबण घेऊन चोळत होतो, आंबे चोळत होतो आणि जिलेबी रगडत होतो. ती पाय फाकवून रगडून घेत होती. वरती शॉवर चालू होता गरम पाण्याचा. जिलेबी जास्त गरम होती तिची पाण्यापेक्षा. मी बोट घालत होतो. ती लगेच डोळे बंद करायची. आवाज करत होती. पूर्ण साबण धुवून काढला मी. तिचे अंग मस्त चमकत होते. तोंड पकडून मी लगेच उमा करू लागलो. ती पण मस्त साथ देत होती. थोड्या वेळात मी पटकन खाली झोपलो. ती बघत राहिली आणि बोलली काय? मी खाली आडवा झोपलो होतो आणि जीभ बाहेर काढून तिला बोटाने माझ्या जिभेकडे इशारा केला. तिला समजले. ती थोडे पुढे झाली आणि नेम लावून बसली माझ्या तोंडावर आणि हळूहळू घासू लागली तिची जिलेबी माझ्या तोंडावर. आहूच, आहा, बाळा मस्त वाटत आहे. मला बोलता येत नव्हते पण मी तिची पपई पकडून मागे पुढे करत होतो. तिला स्वर्ग सुख भेटत होते. मग तिने स्पीड वाढवला. तिची ओली झाली होती खूप. मला बोलली, जीभ काढ ना अजून बाहेर. अजून जिभेने ठोक्या करू लागलो. दाणा नाकावर आणि जिभेवर घासत होती आणि थोडी थांबून वर केली जिलेबी तिने आणि माझ्याकडे पाहून चोळू लागली जिलेबी बोटांनी. मध्ये मध्ये बोट घालत होती. मी जीभ लावायला जाताच ती थोडी अजून वर करायची जिलेबी आणि माझ्याकडे बघून हसायची. काय मस्त वाटत होत सर्व. चष्माला जिलेबी चाटवायला तरसावत होती. थोड्या वेळाने ती थोडी थांबली. डोळे बंद केले. मी बोललो, काय झालं? आई म्हणाली, उफ, करू का? मी म्हणालो, काय? आई बोटाने फास्ट चोळत होती. विशू, तू करशील का अशोक अंकल सारखे? मला समजले ती काय बोलत होती. मी म्हणालो, हो आई, कर ना, मला पण आवडेल. तशी तिने परत जिलेबी ठेवली तोंडावर आणि बोटाने पण फकवू लागली आणि ती मुठू लागली थांबून थांबून. वाळा घे, चाट, पिऊ नको, शेंगदाणा चाट माझा, आणि रगडू लागली. मी पण तसेच केले. सगळं बाहेर जात होत पण मी जीभ सुरू ठेवली. ती चक्कर आल्यासारखे करत होती पण थांबत नव्हती आणि माझे केस पकडले आणि ठोक्या करू लागली तोंड. माझा अर्धा जीव घेतला तिने. शेवटी शांत झाली आणि पडली माझ्या बाजूला. आम्ही मोठे मोठे श्वास घेत होतो. आई म्हणाली, बाई ग, असा एक्सपिरियन्स नाही आला कधीच. धापा टाकत होती. मी म्हणालो, हो ना आई, अशोक अंकल पेक्षा चांगला होता ना. तिने एक पाय माझ्यावर टाकला आणि उमा घेत म्हणाली, हो, खूप छान. वरती शॉवर चालूच होता. मी तिला बोललो, चल आता बाहेर. ते उठली आणि बंद केला शॉवर. मी टॉवेल घेतला आणि अंग पुसू लागलो. ती पण केस पुसत माझ्याकडे बघत स्माइल देत होती. मी म्हणालो, काय हसतेस? आई म्हणाली, काही नाही. एवढ्या दिवस कुठे होतास? मी म्हणालो, तुझ्या जवळच होतो, तुलाच नाही समजले. आई म्हणाली, हो ना, चुकी झाली माझ्याकडून. मी म्हणालो, जगून दे आता, समजले ना? आई म्हणाली, हो बाबा, समजले. आम्ही बाहेर आलो. भूक लागली होती. ती बोलली, चल मी नाश्ता बनवते, थोड खा आणि जा कॉलेजला.
मी हो बोललो, पण माझा गेम बाकी होता. दांडू उड्या मारत होता. ती किचन मध्ये गेली टॉवेल लावूनच आणि पोहे बनवू लागली. मी थोडा थांबलो आणि डोक्यात विचार आला. मी आत गेलो आणि मागून पकडले. काय करतोय बाळा, थांब, नाश्ता बनवू दे. मी म्हणालो, मी तुला कुठे अडवले आहे, कर तू तुझे काम. मी माझे काम करतो. तिने मला गालात हलकी चापट मारली आणि हसून पुढे कांदा कापू लागली. तिला समजले मला काय पाहिजे ते. मी तिचा टॉवेल वर केला तशी ती कांदा कापता कापता मागे सरकली आणि वाकली थोडी. मी खाली वाकलो. 2 ते 3 मिनिट ओली केली तिची जिलेबी. ती पुढे बघून काम करत होती. मी उभा राहिलो. दांडू ताट होता. एका हाताने सेट केला आणि दणका दिला. आहा श मी म्हणालो, काय झालं मम्मा? आई म्हणाली, काही नाही, कांदा खूप तिखट आहे ना, म्हणून डोळ्यात लागत आहे. हा, मी अजून दणके देत, थोडा जास्त टाक कांदा, आहा खायला मज्जा येते. आई म्हणाली, हो सस सस टाकते अजून. पोहे पण भिजत टाकले आहेत. ओले झालेत ना बघ. मी म्हणालो, हो झालेत मस्त ओले. मी फटके देत बोललो. ती हलत होती आणि सावरून काम पण करत होती. तिने भांड गॅसवर ठेवले आणि बोलली, भांड गरम झालंय खूप. मी म्हणालो, ही खूप गरम झालाय, टाकून घे सर्व समान. असे बोलत बोलत मी कचाकाच फटके देत होतो. शेवटी मी जवळ आलो होतो संपण्यासाठी. आई, मी येतोय, आई म्हणाली. हो आताच. तशी मी माझी पिचकारी सोडली आताच. हळूहळू बाहेर काढला. आईने परत टॉवेल लावला आणि हसून बोलली, झाले पोहे, जा हॉल मध्ये येते घेऊन. मी पण हसून गेलो हॉल मध्ये. आई आली पोहे घेऊन आणि आम्ही नाश्ता केला व मी कॉलेजला निघून गेलो. तर माझ्या लाडक्या दर्शकांनो, कशी वाटली आजची कथा व कथेचा 8वा भाग? सुरेखाची गोड उपमा मस्त ना? तर अशाच अनमोल कथांचा आस्वाद घेण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बाकीची कथा पुढील भागात पाहूया. तोपर्यंत बाय बाय.